नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 10:30 वाजलेत मित्रांनो. आलो आहे लोडिंगसाठी. मागं गाडी भरत आहे बघा आपली. शक्ती मिलमध्ये आपल्याला पुण्याचाच टिंबर मार्केटचा लोड आहे. आज इथं अर्धी भरायची गेंडा आलीत आणि नंतर चिकमंगळूरला जायचं. काल संध्याकाळीच गाडी खाली करून इथं येऊन थांबलो होतो. ट्रान्सपोर्टवाल्याला फोन केल्यानंतर त्यांनी सांगितलं की गेंडा आलीत, थांबा, सकाळी तिथूनच व्हायचे चान्सेस आहे. सकाळी त्यांचा फोन आला, उशीर झाला. हमाल लोक यायला 10 वाजता आले. आता लावले पण माल तर रेडी दिसतो. जर सुटली तर लवकर पण सुटू शकते. बघूयात आता काय होतं आणि काय नाही. वातावरण पावसाचं झालं मित्रांनो. काल भरपूर पाऊस पडला इथं. मग तिथं मागं चिक्कल दिसतं सगळं, गाडीच्या भोवती वगैरे सगळं चिक्कल आहे. या मेनमध्ये आपली गाडी भरपूर वेळा फसलेली आहे. पण मागच्या साईडला लावतो, म्हणजे ह्या शेडच्या मागच्या बाजूला लावली, त्या साईडला बरेच वेळा लफडे झालेत आपल्या गाडीबरोबर. नशीब इथं भरायला लावली. तर बघूयात आता किती वेळ लागतो, कारण की माल तर इथं तरी भरपूर रेडी दिसतो. अर्धा इथं भरायची, त्याच्यानंतर चिकमंगळूरला जायचं. चिकमंगळूरचं काय कंडिशन आहे ते माहीत नाही, तिथं गेल्यावरच कळत. आत्ता पण गरम खूप होतं आहे. रात्री तर गारठा होता भयानक, पण आता परत गरम व्हायला लागलं आहे. बहुतेक दुपारनंतर परत इथं पण पाऊस चालू होईल. तर बघूयात किती वाजतात आणि कधी निघतो इथून ते मित्रांनो. बघा मित्रांनो, कसा राडा आहे इथं सगळा आपल्या गाडीच्या बाजूला. काल एखादी गाडी फसलेली दिसती इथं. मी तर त्याला पहिले सांगितलं की मी इथं गाडी घालणार नाही, त्या साईडला जाऊन लावल, कारण की सगळं अडचणीच आहे. त्या साईडला उतार आहे, त्यामुळं सगळं पाणी इथे येऊन थांबतं. 100% इथं गाडी फसलेली असणार. पहिले घाला घाला म्हणतात आणि नंतर एकदा काय फसली की मिलवाला पण हात उचलतो, सगळे हात वरती करतात आणि ते शेवटी आपल्यालाच कुटाने करायला लागतात. त्यामुळं पहिलेच घालायची नाही, कारण की त्यांचं काय नाही, एकदा अडकले की कोणी काय हे करत नाही. मग ते हायड्रा बोलवा, त्याच्याने ओढा, तो 500-1000 रुपये घेतो. ते आपलंच नुकसान होतं सगळं. त्यामुळे ह्यांच्या नादी लागायचं नाही. मैं है ना भैया असं म्हणतात. कुछ प्रॉब्लेम हुआ तो मैं है, आणि प्रॉब्लेम झाला की मैं हू ना वगैरे काहीच नाही लपडं. त्यामुळं ह्यांच्या काय हे नाही जायचं. मी व्यवस्थित घातली. चिखलाचा काय आपल्याला प्रॉब्लेम नाही. या साईडला समोर जागा दिसते तिथं परत टाकून इथं या साईडला रिवर्स घ्यायची, म्हणजे काय अडचण नाही. होईल आता इथलं भरून होईल लवकर की चिकमंगळूरला निघायचं. चिकमंगळूरला माल रेडी असेल तर लवकरच होईल. बघूयात किती वेळ लागतो, काय होतं ते मित्रांनो. दुपारचे 3 वाजलेत मित्रांनो. गाडी बघा भरपूर झाली, अर्ध्याच्या वरती गाडी झाली. अजून चिकमंगळूरला जायचं. आता चिकमंगळूरला थोडासा माल टाकायचा की झाले. बघूयात किती वेळ लागतो, काय होतं ते. समोर दिसतंय लोडिंग चालू आहे बघा. पाऊस झाला सगळीकडं बघा, चिक्कल वगैरे सगळीकडेच पडलेलं आहे. दुसऱ्या मिलमध्ये आलो. आता ही 3री मिल आहे तशी. पहिले एका मिलमध्ये भरली, त्याच्यानंतर ही दुसऱ्या मिलमध्ये परत गेलो, जेवण केलं, त्याच्यानंतर आता इथं आलो. या साईडला एक खाली रस्ता जातो, त्या साईडला पण मिल आहे. या साईडला पलीकडे एक छोटीशी नदी टाईप आहे, वडा आहे, वडा. एक 15-20 मिनिटात इथून निघूयात. आता संध्याकाळचे 5 वाजले मित्रांनो. आलोय आता चिकमंगळूरच्या गावात आलोय. तिथं लोडिंग चालू आहे. थोडीशीच राहिली, 1 तासाभरात होईल. 6 वाजेपर्यंत व्हायला पाहिजे. श्रीनिवास मिल म्हणून आहे, तिथं आलोय. तिथलं लोडिंग चालू आहे बघा. इथं राडा सगळा पावसामुळे सगळा चिक्कल चिक्कल चिक्कल, सगळीकडे चिक्कलच आहे. आता पण वातावरण झालंय बघा.
पाऊस पडू शकतो. मागाशी चिकमंगळूरवरून आलो तेव्हा गेंडालेतून आलो तेव्हा मध्ये पाऊस लागला. थोडंसंच राहिले आता. 7 वाजेच्या आत तर निघून जाऊ असं वाटतंय मला. त्यांचे शेट यायचं टपाल रेडी होईल. मग काटा करून आणतो. 5 टन कमी आहे यातानी. गेंडालेतून इथं आलो तेव्हा काटा केला तर 5 टन कमी दाखवत होता. 5 टनच टाकायचा. तो होईल तासाभरात. मित्रांनो, संध्याकाळचे 6:30 वाजले. गाडी भरली आपली, पण अजून त्यांचे शेट आले नाही, त्याच्यामुळं अजून टपाल रेडी नाही. चहा प्यायला गेलतो आम्ही, पण दुकानं सगळे बंद आहे, त्याच्यामुळं काय चहा वगैरे पिता नाही आला. मागच्या साईडला, या साईडला गाडी दिसते समोर तिथं. लवकर झाली आहे आता. फक्त शेट यायला पाहिजे त्यांचे लवकर, म्हणजे लवकर टपाल भेटलं तर लवकर निघूयात. हा मागचा रोड 4 मोडी घाटात जातो, म्हणजे मँगलोरवरून यायला वगैरे आपल्याला हाच रस्ता सोयीस्कर आहे. पण त्या घाटात मोठ्या गाड्या सोडत नाही. 6 टायर आणि लास्ट 10 टायरपर्यंत सोडतात. त्याच्यानंतर गाड्या नाही सोडत. तर बघत आता जाऊयात मिलमध्ये आणि कधी टपाल भेटतं वगैरे. एक थोड्या वेळात 7 वाजेपर्यंत गाडी निघायला पाहिजे, म्हणजे जरा टायमिंगमध्ये पोहोचू. उद्या गाडी जरा वॉशिंग करायची, कारण की गाडी खूप घाण झालेली आहे. उत्तमच्या इथं जाऊया आणि तिथंच झोपूया. सकाळी 7 वाजता तो वॉशिंग सेंटरवाला येतो, तो वॉशिंग करून घेऊयात. या साईड ही मिल आहे, शेट यायचे अजून. बघूयात किती वेळ लागतो, काय होतं ते. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आज दुसरा दिवस आहे. सकाळचे 6:45 वाजले. आलोय आत्ता मी काकतीला, म्हणजे बेळगावच्या इथं, उत्तमच्या इथं. गाडी वॉशिंगला लावायची आहे. अजून वॉशिंगवाले तर अजून आले नाही. उत्तम म्हटलंय, काल उत्तमला फोन केला होता तर उत्तमनी सांगितलं 7 वाजेपर्यंत येतात. आपल्या अगोदर तर गाडी नाही कुठली. बघा, धुकं पडलंय फार बाहेर. हे बघा, रात्री 8 वाजता 8:15 आपल्याला टपाल भेटलं मित्रांनो. त्याच्यामुळं खूप उशीर झाला. कमीत कमी 1 ते 1.5 तास त्यांनी टपाल द्यायला लावले. 6:30 पावणे 7लाच गाडी आपली भरून रेडी झाली. त्याच्यानंतर बराच वेळ लावला. त्यांचे जे शेट होते ते कुठंतरी मीटिंगमध्ये होते आणि ते फोन उचलत नव्हते. त्याच्यामुळं त्यांना EV बिल वगैरे काय बनवता येत नव्हतं, त्याच्यामुळं उशीर लागला. तिथून निघालो. आधीमध्ये फक्त MTV हॉटेलला जेवणासाठी थांबलो. तिथून जे निघालो ते डायरेक्ट हायवेला आल्यानंतर हिरेऊरचा टोल नाका क्रॉस करून, हरिहरचा टोल नाका क्रॉस करून एकदा थांबलो. त्याच्यानंतर डायरेक्ट बंकापूरवरून जी गाडी उचलली ती डायरेक्ट आत्ता इथं काकतीला चालू. तर बघूया तर मित्रांनो कधी येतात आणि काय होतं. पहिले गाडी वॉशिंग करून घेऊयात. पाऊस तर इथं दिसत नाही, पण माग जराचा हुबळी वगैरे त्या ठिकाणी पाऊस पडला होता, पण इथं तसं काय वाटत नाही. बघूयात आता वॉशिंगवाला कधी येतो. तोपर्यंत जरा पडतो, कारण की झोप नाही झाली. कारण की वॉशिंगवाला आलं की परत उठायला लागल. मला वाटलं वॉशिंगवालाच आला, पण नाही आला अजून. तर बघूयात मित्रांनो किती वेळ लागतो, काय होतं ते. मुंगूस आहे बघा समोर. सकाळी सकाळी मुंगूस दिसतोय. हो का, चांगला फिरतोय. हा ना आपला मुंगूस. बघूयात मित्रांनो किती वेळ लागतो ते.
वाजलेत मित्रांनो संध्याकाळचे. कोल्हापूरमध्ये फुल पाऊस आहे. झोपलो होतो बॉर्डरची इथं येऊन निवांतपैकी. पाऊस आला म्हटलं निघावं आता. चांगलाच एकदम मस्त पडलाय पाऊस. अजून पण चालू आहे म्हणजे सगळीकडे पाणी पाणी करून टाकलंय. चांगला 1-2 तास पडायला पाहिजे आता. सगळी गरमीच निघून जाईल. कोल्हापूर सिटी अजून पुढं आहे, त्याच्या अलीकडेच आहे आम्ही. जैन हॉटेल आहे, जैन हॉटेलच्या इथं आता पास करतो. बॉर्डरपासून सगळीकडेच चालू आहे कंटिन्यू. सकाळच पट्टा धुतलाय तिने. टू व्हीलरवाल्यांची विचारांची सगळ्यांची पळापळी. वातावरण गार करून टाकलं. टू व्हीलरवाले बघत नाही, घुसाघुसी करतात. मित्रांनो वातावरण बघा समोर कसं झालंय. असलं 1 नंबर वाटतंय का नाही. हे बघा नॅचरल असा. कॅमेऱ्यात तुम्हाला एवढं भारी नाही वाटणार, पण रिअल मध्ये एवढं सुंदर दिसते ना ते. काय निसर्गाचा खेळ आहे बघा. खूप म्हणजे खूप भारी वाटते. एक नंबर एकदम. एक तर पाटा तुटला आमचा हाऊसिंगच्या इथला. त्याला क्लॅम्प लावलेत 2. आता जरा चेक करत जायचं पुढं हळूहळू. शक्यतो तरी त्रास नाही देणार देवाच्या कृपेने, पण फक्त चेक करत राहायला लागेल. कराडमध्ये बहुतेक जाम एक गाडीवाला सांगत होता आम्हाला. बहुतेक आम्ही जाऊपर्यंत व्हायला पाहिजे सॉल्व प्रॉब्लेम. जाऊयात मित्रांनो. मित्रांनो आज 3रा दिवस आहे. दुपारचे 12 वाजलेत. आम्ही पार्किंगला थांबलो. पार्किंगला म्हणजे तातवडे रोडला थांबलेलो आहे. 4 गाड्या आहेत आज. सकाळी 4 गाड्या होत्या चामुंड्याची. तर रात्री 2:15 वाजता आलो. दुसरा नंबर होता तसा, म्हणजे एक प्लायवूडची गाडी होती. प्लायवूडच्या गाडीचा नंबर धरत नाही आपल्या गाडीच्या ह्याच्यात. तर आपला पहिलाच नंबर आहे. पण दुपारी 2-3 वाजता गोडाऊनला लावतो म्हटले. शेटला फोन केला होता, कारण की जागा नाही गोडाऊनला. तिथं चिकमंगळूरवरून गाड्या पाठवतच राहते ते. त्याच्यामुळे जागा करतो म्हटले पहिले गोडाऊनमध्ये. त्याच्यानंतर गाडी 2-3 वाजता पाठवणार आहे. आता थांबलो येऊन. सकाळपासून इथंच आहे. रात्री आलो होतो. रात्री दुकानावर झोपलो होतो तिथं. त्याच्यानंतर सकाळी इथं आलोय. आता बसलो रोडला बघा. बघूयात आता किती वाजतात काय होतं ते. कारण की आपल्या गाडीचे पाट्या पण तुटलेला आहे. त्याच्यामुळं उद्या पहिलं पाट्याचं काम करायला लागेल. त्याच्यानंतरच सोमवारी वगैरे गाडी सोडून यायला लागेल. तर बघूयात मित्रांनो कधी बोलतात आणि कधी खाली करतात ते. मित्रांनो 3:15 वाजलेत. गाडी खाली करायला लावली. 2:15 गाडी बरोबर खाली करायला लावली. चालू झाली आता गाडी खाली करायला. दुकानावर नाही लागली, गोडाऊनलाच लावली. तातवड्याला आम्ही थांबलो होतो, पण इथं काळा खडक म्हणून एरिया आहे, त्या एरियामध्ये लावली. रोडच्या समोरच आहे बघा. उजव्या साईडला गेलो तर डांगे चौकात जातो, आणि डाव्या साईडला जर वळालो तर भूमकर चौकाकडे जातो हा रस्ता.
काळा खडक म्हणून एरिया आहे, तिथे 6 वाजतील अंदाजे 6:15 तरी होतील. खाली होतो आता. आपली एकच गाडी होईल, त्याच्यानंतर माझ्या मते गाडी करायची नाही. 2 गाडी मुक्कामी आहेत राहतील असा अंदाज आहे. आसिफ बाईची पण गाडी येणार आहे, त्यांचा ड्रायव्हरचा फोन आलता, ती उद्या येईल खाली करायला, पण त्याला पण उशीरच होतो उद्या जरी, कारण की आजच्या गाड्या पेंडिंग आहे, त्यामुळं उद्या पण नाही. इथं ट्रॅफिक खूप असते बघा, गाडी घालायची म्हणजे इथं प्रॉब्लेमच आहे. आम्हाला लोक मदत करतात त्याच्यामुळं होतं, नाही तर फार अवघड आहे, कारण की खूप ट्रॅफिकचा रस्ता आहे. आता बघूयात, जाऊयात, किती वेळ लागतो काय होतं ते बघूयात मित्रांनो. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 10 वाजलेत मित्रांनो. लोडिंगसाठी आलोय. निर्मंगलाचा माल आहे आपल्याला, चाकणमधून लोडिंग करायचं. चाकणमध्ये आलोय आता सध्या. सकाळी 5 वाजता आम्ही मार्केटवरून निघालो, मी आणि संतोष आलोय. आता इथं बरोबर 6:30 पावणे 7च्या दरम्यान आम्ही पोचलो होतो. 9 वाजता हमाल लोक येतील आणि लोडिंग चालू करतील म्हटले. 10 वाजलेत. कंपनीच्या आत लावली आहे गाडी गोडाऊनमध्ये त्यांच्या, आणि तिथूनच गाडी भरणार आहे. एकाच जागी भरती म्हणता. एकदा लोडिंग चालू झालं तर एक 1.5-2 तासाच्या आत लोडिंग कंप्लीट होईल असं सिक्युरिटी सांगत होतं. संतोषने विचारलं त्यांना, तर 2-1 तासात तर गाडी लोड होईल. बघू आता किती वेळ लागतो काय होतं ते, कारण की पहिल्यांदा चालू आहे इथं लोडिंगसाठी. बॅटऱ्या भरायच्यात, बॅटऱ्या भरत आपण. आता बघूयात किती वेळ लागतो वगैरे. माल तर रेडी दिसतोय तिथं. मागच्या साईडला हाय मोठं, भरपूर बॅटऱ्या आहेत. नवीन इन्व्हर्टरच्या बॅटऱ्या आहेत मोठ्या. आता किती वेळ लागणार काय आयडिया नाही. ट्रान्सपोर्टवाला तर म्हटला होता 9 वाजता वगैरे चालू करतील. तसं गोडाऊनमध्ये आतमध्ये घेतल्यानंतर, आणि एकच गाडी आहे, दुसऱ्या कुठल्या गाड्या नाही. एक समोर पण त्यांची फॅक्टरी आहे पलीकडच्या साईडला, ही समोर दिसते ती त्यांची फॅक्टरी आहे. आणि हे गोडाऊन आहे, तिथे एक गाडी लागली आहे बहुतेक, तिला खाली करत आहे बहुतेक. ती झाल्यानंतरच आपलं इथे येतील बहुतेक भरायला. तर बघूयात किती वेळ लागतो आणि काय होतं ते मित्रांनो. दुपारचे 2:30 वाजले. अजून चाकणमध्येच आहे, MIDC एरियात. चाकण MIDC फेज 3 एरिया आहे हा. गाडी भरती थोडा वेळ लागेल, एक अर्धा-पाऊण तास लागेल, पण टपाल कधी भेटेल त्याचं नाही नक्की. ही कंपनी आहे, या कंपनीतच आपली गाडी आहे. समोरच्या कंपनीत मेन कंपनी आहे, आणि त्याचाच इथं गोडाऊन आहे बाजूला, तिथं गाडी भरती आपली. त्या साईडला आतमध्ये गाडी झाली आहे तशी बऱ्यापैकी. बघूयात किती वेळ लागतो आणि काय होतं. अजून ट्रान्सपोर्टवाला कोण आहे, इथं येऊन देतो का कुठं टपाल देणार आहे काहीच माहीत नाही. या साईडला सगळे बांधकाम चालू आहे. खूप मोठी MIDC झाली आता चाकणची. माझ्या मते भोसरीपेक्षा पण मोठा एरिया असेल आता चाकणचा. जेवण वगैरे केलं होतं. आता बघूया किती वाजतात, नाही तर चहा वगैरे पिऊन नाश्ता वगैरे करूयात. एक 3-4 वाजेपर्यंत झालं तर बरं होईल, कारण की मग कुठून जायचं आता कुंदन शेटला फोन करून विचारू कुठल्या मार्गे जायचं. असंच जायला लागेल आता शिक्रापूरवरून नावऱ्या मार्गे चौफुलावरून डायरेक्ट नेऱ्याला निघायचं, आणि तिथून सातारा. बघूयात, एकदा भरल्यानंतर शेटला फोन करूयात, काय म्हणतात ते बघूयात. मित्रांनो, संध्याकाळचे 5 वाजलेत. गाडी भरली आपली, निघालोय आता. चाकणच्या चौकात आलोय मेन. आता इथून आपल्याला शिक्रापूरवरून रांजणगाव वगैरे करून नावऱ्या मार्गे चौफुला, आणि तिथून लोणंद वगैरे करून आपलं साताऱ्याला बाहेर निघायचं. टायमात भरली गाडी, निघाली, पण नेमकं ट्रॅफिकच्या टायमिंगला निघालोय. आलोय आता चाकणच्या चौकात, पण एवढं नाही आहे ट्रॅफिक.
2-3 वेळा सिग्नल लागतील आणि वळता येईल आम्हाला. निलमंगल्याचं लोकेशन आहे, लोकेशन पाठवतो म्हटलं ट्रान्सपोर्टवाला. परवा खाली करूयात आम्ही. पुन्हा शेटला फोन लावला होता, शेट म्हणते तिथूनच जावा. लोणंदपर्यंत येऊन फलटणवरून 13 नंबरनी जाण्यात काय अर्थ नाही, त्यापेक्षा आपला रेग्युलरचा रस्ता गेला तर त्याच रस्त्याने परवडतो. मित्रांनो, रात्रीचे 11 वाजलेत. आलोय आता मी फौजी ढाब्याच्या इथं सालपेचा घाटवरती चढून. आता इथं झोपायचा प्लॅनिंग केलाय, कारण की बारीक बारीक कंटिन्यू पाऊस चालू आहे, बराच लांबपासून पाऊस चालू आहे. त्याच्यामुळं काय गाडी चालवायचं पण मजा येणं आणि सारख्याच काचाच घाण होतात. त्यामुळं इथं झोपते. आता सकाळी उठून 5ला वगैरे उठून निघतो, म्हणजे सकाळी सकाळी पटकन रनिंग कापता येईल. कारण की पाऊस असला की आणि सगळा सिंगल रोड होता. एक तर त्या चाकणवरून यायचं म्हणजे ते चौफोला वगैरे करून यायचं म्हटलं भंगार रस्ता आहे सगळा. रस्ता चांगले झालेत पण काय असेल ते असं त्या रोडला जरा मूड येत नाही गाडी चालवायला. आता साताऱ्याचा जोपर्यंत हायवे नाही लागत, आणि हायवे लागला तरी आता बेळगावपर्यंत सगळीकडेच कामं चालू आहे. त्यामुळं परत पुढं जाऊन कुठंतरी झोपण्यापेक्षा म्हटलं इथंच झोपण्याचा निर्णय घेतला. कमीत कमी झोपून होईल आणि सकाळी लवकर उठून निघता येईल. तर इथंच झोपूया मित्रांनो. आजचा व्हिडिओ इथंच संपवतो. आता उद्या तुम्हाला कळेल की कधी निघतोय काय. आता म्हणतोय तर खरं 5 वाजता निघतो, पण बघू आता काय होतंय काय नाही मित्रांनो. तर उद्या तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघता येईल मित्रांनो. शुभरात्री मित्रांनो. बघा सगळा डोंगर फोडून टाकलाय. डोंगराच्या मधून अजून 15-20 दिवसात सगळा कंप्लीट करून टाकते. निप्पाणीच्या घाटात आहे. सकाळी 5 वाजता निघालो, उठलो तिथून. मध्ये आधी कुठं नाही थांबलो, डायरेक्ट नितीन मिस्त्रीचे इथं आलो. पाटे टाकले होते आपले 2 मागच्या ट्रिपला तुटले होते, ते आवळून घेतले. ब्रेक सेटिंग वगैरे केली. आता निघालोय. पाऊस पडतोय, कुठं पडतोय कुठं नाही पडत, म्हणजे जोरात नाही पण बारीक चालूच आहे कंटिन्यू. आता डायरेक्ट हत्तरगिरीला जेवण करायचं आणि पुढचा प्रवास चालू. मित्रांनो, दुपारचा 1:30 वाजलाय. हत्तरगिरीच्या पुढं आलोय आम्ही. आता जेवण वगैरे झालं आमचं. हत्तरगिरीला जेवण केलं. आता चांगलं कडक ऊन पडलंय, पण गरमी व्हायला लागली आता भयानक. अजून नदीला काय पाणी दिसेना पाहिजे तेवढं. थोडंसं पाणी आलंय. आतमध्ये शेती केलेली नदी पात्रात. जरा अजून पाऊस पडला की पाणी वाढेल. वातावरण बघा मित्रांनो, फुल पाऊसच झाला. खतरनाक वातावरण आहे, एकदम ड्रॉपस मध्ये येणार आहे.
वारा एकदम सुटलाय. या साईडला खूप भरून आलंय. चालू झालंय बारीक बारीक पडायला. आरशावर दिसत असत काचेवर. मित्रांनो बघा समोर एक 4 व्हीलरला आग लागली. पाऊस पडला एवढा, कसं काय झालंय नेमकं तेच कळत नाही. इंडिगो आहे वाटतं माझ्या मते. कशी काय आग लागली काय माहिती. हे बघा नाही, ही आहे टाटाची गाडी आहे. हो सॉरी, मारुतीची गाडी आहे. आणि ही बघा इम्पोर्टेड गाडी कशी उतरलेत. एर्टिगा आहे. टायर फुटतात. सीएनजी वाटतं बहुतेक. सीएनजी गाडी होती बहुतेक. मागच्या साईडने पेटलेलं सगळं. उबळी बायपासला पाऊस पडून गेलाय भरपूर. काहीतरी शॉर्ट वगैरे झाला असेल त्याच्यामुळे पेट घेतला दिसतं. माणसं त्या गाडीतून सगळे बाहेर निघालेले होते. आता थांबलाय बऱ्यापैकी पाऊस. थोडा थोडा एकदम बारीक चालू आहे. पण भयानक पाऊस होऊन गेला. कशी पेटली असेल काय माहिती ती गाडी. माणसं उतरलेले होते पण त्याच्यातली. मित्रांनो रात्रीचे 11 वाजलेत. पोचलोय आता आम्ही शिराच्या जवळ आलेलो आहे. जेवणासाठी थांबलेलो आहे राजस्थानी ढाबर. मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच समाप्त करतो. तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघता येईल की किती वाजता पोचलो, कधी गाडी वगैरे खाली झाली. तर हा व्हिडिओ इथंच समाप्त करतो. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र. जय हिंद.